रात्री अचानक प्लॅन ठरला आणि सकाळ सकाळ थंडीतून जावं लागलं. तर बघा, चांदू मामा सुद्धा आमच्याबरोबर येत आहे. आज गुरुवार असल्यामुळे मी सगळ्यात आधी स्वामींची पूजा करून घेतली. स्वामींची पूजा नामस्मरण केल्यामुळे मनाला शांती मिळते, भीतीपासून मुक्ती मिळते, आपली सगळी संकट निवारण होतात. त्याचबरोबर आर्थिक समृद्धी आणि इच्छापूर्ती सुद्धा होते. तर आज आम्ही पहाटे 5 वाजता उठलेलो, कारण आम्हाला जायचं होतं वाडीला म्हणजे श्री क्षेत्र नृसिंहवाडी, म्हणजे आम्ही नरसोबाची वाडी असं सुद्धा म्हणतो. तर आम्हाला तिकडं जायचं होतं. पण त्याच्या आधी आम्ही घरातली पूजा वगैरे आवरून घेतली. मी खाली स्वामींची मूर्तीची पूजा वगैरे करून घेतली. पण असा एक फोटो वरती पण आहे आणि तो माझ्या हाताला येत नाही, त्यामुळे तिथली पूजा हार वगैरे सगळं हेच करतात. तर इथलं सगळं आम्ही आवरून घेतलं. त्याच्यानंतर आज असतो आमच्या सगळ्यांचाच उपवास, त्यामुळे मी सगळ्यांसाठी भगर बनवली होती. आता वाडीला जाणार आहे तर जायचा पाऊल आपला असतो, पण यायचा पाऊल आपला नसतो. किती वेळ लागेल काय माहिती. आणि ह्यांना 8 वाजता कामावरती जायचं होतं, त्यामुळे मी पहिल्यांदा फराळाचं बनवून घेतलं. त्याच्यानंतर सगळ्यात आधी मी चहा घेतला. रात्री अचानक प्लॅन ठरला आणि आम्ही सकाळी 6 वाजता निघालो. आता वाटेत आमची कृष्णा नदी लागते, तर त्यांनी मला नदीत टाकण्यासाठी एक कॉईन दिला होता. आता कॉईन नदीत टाकण्यामागची पण कारणे भरपूर आहेत, पण त्यापैकी एक म्हणजे नद्यांना जीवनदायी आणि माता मानले जाते आणि त्यांना काहीतरी अर्पण म्हणून दान दिलं जातं. आम्ही स्वामींच्या मठात पोहोचलो. बाहेरच औदुंबराचं झाड आहे, त्याला 11 प्रदक्षिणा सुद्धा घातलेल्या. आता इथं पारायण वगैरे सुद्धा सुरू होती. मस्त आम्ही दर्शन घेतलं, नामस्मरण केलं आणि तिथं शूट करायला परवानगी नव्हती, त्यामुळे आम्ही काही शूट वगैरे केलं नाही. आणि इकडं वाडीत आलो, म्हणजे इकडे दत्तांचं मंदिर आहे, तिकडं आलो आम्ही सकाळ सकाळ गेल्यामुळं अजिबात गर्दी नव्हती. इतर वेळी सगळा गाभारा माणसाने भरलेला असतो. इथून खाली गेल्यानंतर थोडंसंच नदी आहे, तिथं आम्ही पाय धुण्यासाठी गेलो. कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पवित्र संगमावर वसलेलं हे स्थान आहे. नृसिंह सरस्वती स्वामींचे 12 वर्ष वास्तव्य इथं होतं. आता पाय वगैरे धुवून झाल्यानंतर आम्ही मंदिराकडे गेलो. सकाळ सकाळ गर्दी नव्हती, पण शूट करण्यासाठी इथं परवानगी नाही, त्यामुळे मी जास्त काही करू शकले नाही. आता दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही घरी आलो परत.